नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक 4 गुणोत्तर प्रमाण रेशो आणि प्रपोर्शन या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 4.1 आपण सोडवित आहोत। प्रश्न दुसरा आपण सोडवित आहोत। पुढील राशीपैकी कोणत्या पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। या ठिकाणी पहिली दोन आपण सोडवलेले आहेत। 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर। 5 लिटरचं मिलीलिटर करायचं। 5 गुणले 1000, 1000 मिलीचा 1 लिटर, 5000 मिली आणि 2500 मिली। 2500 मिलीलिटर हे मिलीलिटरमध्ये आहेच, त्यामुळं 5000 भागिले 2500 यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। 2500ची दुप्पट 5000 आहे। ओके, 2500 गुणिले 2 आणि 2500ची एकपट म्हणजे 2500। 2500ला 2500 गेले 2 2 1 म्हणजे 2 त्यानंतर आहे 3 वर्षे 4 महिने आणि 5 वर्षे 8 महिने। 3 वर्षे 4 महिन्याचे आपण एकूण महिने करायचे। 3 वर्षे 4 महिने, 1 वर्ष म्हणजे 12 महिने। 12 गुणले 3, 3 वर्षे 36 महिने अधिक 4, 12 36 अधिक 4 बरोबर 40 महिने। ओके, एका एककात करायचं। 5 वर्षे आणि 8 महिने। 5 वर्षे म्हणजे एका वर्षाचे 12 महिने, म्हणजे 5 वर्षे 12 गुणिले 5 अधिक 8 म्हणजे 12 पंचे 60 अधिक 8 बरोबर 68, म्हणजे 40 भागिले 68 यांचं गुणोत्तर आपल्याला हवं आहे। यांचा मसावी 4 आणि 68चा 4 आहे। मोठ्यात मोठी भाग जाणारी या दोघांना पण संख्या 4 आहे। 4 10 40 आणि 4 गुणिले 17 चौक 68, 4ला 4 गेले 10/17 म्हणजे 10 17। ओके, पुढे आहे 7 मिनिटे 20 सेकंद आणि 5 मिनिटे 6 सेकंद। मिनिटाचे सेकंद करायचे। 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे 7 गुणिले 60 अधिक 20, 7 चौकोन 42, 420 अधिक 20 बरोबर 440 सेकंद। ओके, आणि 5 मिनिटे 6 सेकंद म्हणजे 5 गुणिले 60 अधिक 6, एका तासाचे 60 मिनटं, 5 मिनिटाचे 300 म्हणजे 300 अधिक 6 बरोबर 306 सेकंद। ओके, म्हणजे 440 सेकंद आणि 306 सेकंद यांचं गुणोत्तर आपल्याला मिळवायचं आहे। आणि यात मोठ्यात मोठी संख्या केवळ 2 आहे। 2 न वरती खाली भागायचं। बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बे 0 0 आणि 2 बे 1 बे 300 झाला। बे 1 बे उरला 1 बे 5 10 बे 3 6। आता 153ला 3 जातो, 220ला 2 जातो, म्हणजे सामायिकाशी भागणारी संख्या नाही, त्यामुळे 220 भागिले 153 म्हणजे 220 153 हे गुणोत्तर आहे। 7 मिनिटाचे 20 सेकंदाचं 5 मिनिटे 6 सेकंदाशी। प्रश्न तिसरा आहे, पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा। एक्सप्रेस द फॉलोइंग परसेंटेज ॲज अ रेशो इन द रिड्युस्ड फॉर्म। 75 100 आहे। 75 100 म्हणजे या ठिकाणी 75/100 अशाच पद्धतीनं 25 मोठ्यात मोठी संख्या दोघांना भाग जाणारी, म्हणजे 25 आणि 100 यांचा लसावी 25 आहे। मसावी 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25ला 25 गेले 3/4 म्हणजे 3/4। ओके, त्यानंतर 44 100 दुसरा आहे। 44 100 म्हणजे 44 भागिले 100। या ठिकाणी 44ला आणि 100ला भाग जाणारी संख्या म्हणजे मसावी 4, 4 1 4 1 4, 4 ने 100ला 25 चौक 100, 4ला 4 गेले 11/25 म्हणून 11/25। ओके, तिसरा आहे 6.25%।
6.25% म्हणजे 6.25 भागिले 100. ओके. आता हे 6.25 म्हणजे सुट्टे दशक शतकाच्या ठिकाणी म्हणजे याच्यासाठी 625 छे 100 आणि त्याला पहिले गुणले 100 आहे. ओके. त्यामुळे वरती 625 आहे या ठिकाणी 25 गुणले 25 हे 100 जे आहे ना ते 25 गुणले 4 आणि हे 100 आहे ना 25 गुणले 4. वर 2 वेळा 25 आहे, खाली 2 वेळा 25 आहे. 1/4 गुणले 4 म्हणजे 1/16 मिळालं. 4 चौक 16, 25 एके 25, 25 एके 25. ओके. 1/16 म्हणजेच 1/16. ओके. तो पुढचा आहे 52 100 म्हणजे 52 जे 100 बरोबर या ठिकाणी 4च हम असावे आहे. 4 गुणले 13 चौक 52 आणि 4 गुणले 25 चौक 100. 4 4 गेले 3/25 म्हणजे 3×25. ओके. या ठिकाणी सेमीची काय आवश्यकता नाही, मोठा व्हिडिओ होईल. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी बोलून दाखवतोच. 3×25 आणि शेवटचा आहे 0.64%. 0.64% म्हणजे 0.64 भागिले हे 100 आणि 64 सुट्टे दशक शतकाच्या ठिकाणी त्याचं 100 आणि गुणिले पहिलं 100 आहे. ओके. वरती 64 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16 चौक 64. खाली 100 गुणले 100, एका 4नं 100ला भागलं 25 आलं. या 4नं 100ला भागलं 25 आलं. 4/25 गुणले 25 625 म्हणजे 4×625. ओके. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे 4था. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील? या ठिकाणी 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? या ठिकाणी घर बांधण्यासाठी माणसांची संख्या वाढवली तर आपल्याला या ठिकाणी कमी दिवसात ते घर होणार आहे. मग 8 दिवसात बांधण्याऐवजी 6 दिवसात बांधायचे आहे, कमी दिवसात बांधायचे आहे, माणसांची संख्या जास्त लागणार आहे. हे व्यस्त प्रमाण आहे. म्हणून व्यस्त प्रमाणामध्ये या ठिकाणी गुणाकार स्थिर असतो. माणसे x माणसांना y दिवस लागतात म्हणून x गुणिले y हे गुणोत्तर. आता या ठिकाणी 2 माणसे इथं म्हटलेलं आहे. 3 माणसे 8 दिवसात बांधतात म्हणजे 3 गुणिले 8 8 त्रिक 24. आता 6 दिवसात बांधायचे किती माणसे लागतील? या ठिकाणी समजा m माणसे लागतील म्हणजे 6 गुणिले m 6m. ओके. म्हणजे घर बांधण्यासाठी माणसांची संख्या वाढवली तर ते घर कमी दिवसात बांधून होईल. म्हणजे व्यस्त प्रमाण आहे म्हणून हे व्यस्त प्रमाण आहे. या 2 बाबींचा गुणाकार स्थिर असतो. गुणाकार स्थिर म्हणून गुणाकार स्थिर म्हणजे या ठिकाणी 24 बरोबर 6m. ओके. म्हणून m बरोबर 24 भागिले 6 हे 6 भागिले आले इकडं. m बरोबर 6 चौक 24 म्हणजे हे घर 6 दिवसात बांधायचं असेल दिवसात बांधण्यासाठी सॉरी 4 माणसे लागतील. ओके. माणसे किती लागतात? 6 दिवसात बांधण्यासाठी 4 माणसे लागतात.
Okay. Here the number of persons and the number of days required to build a house are inverse proportion. Okay. To the product of the number of persons and the number of days is constant. Therefore, here let x persons are required to build the house in here m. Let m persons are required to build the house in 6 days. Therefore, the product of the numbers of persons and the number of days is constant. That means 6 into m. That means 6m is equal to 24. Okay. 3 into 8, that means 24. M is equal to 24 upon 6. M is equal to 4. Okay. 4 persons are required. प्रश्न 5वा आहे, पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इंटू पर्सेंटेज. या ठिकाणी पहिला आहे 15/25. 15/25. या ठिकाणी 15/25 छेद 100 येण्यासाठी छेद म्हणजे 25ला 4 गुणावं लागते. 15ला 4 गुणायचं. 15 चोक 60 भागिले 25 चोक 100 म्हणून या ठिकाणी 60%. हे पहिलं. दुसरं आहे 47/50. 47/50 म्हणजे 47/50. 47ला 2 गुणायचं. 50ला 2 गुणायचं. 47 दोन्ही या ठिकाणी 94 भागिले 50 दुनी 100 म्हणजे 94%. अशा पद्धतीने. तिसरं आहे 7/10. 10ला 10 गुणावं लागते 100 येण्यासाठी. अंशाला पण गुणायचं. 10/7 10 10/70/100 म्हणजे 70%. त्यानंतर 546/600. 546/600. या ठिकाणी 600ला जर आपण 6 भागलं तर 100 मिळते. 600ला भागिले 6 100 मिळते. वरती पण भागायचं. 6 9 54 6 1 6 आणि 600 भागिले 6 100. 91/100 म्हणजे 91%. अशा पद्धतीनं. 5वा आहे या ठिकाणी 7/16. छेद याचा 100 आणण्यासाठी 7/16ला 100 न गुणायचं आणि छेदस्थानी 100. बरोबर. शेवटी 100ला 100 गेल्यानंतर 716 मिळत आहेत. 100 गुणिले 7 700/16 भागिले 100. 700ला 16 भागायचं. या ठिकाणी 16 चोक 64 उरले 6 पुढं 60 झाले. 16 त्रिक 48 48 आणि 12 60 पुढं 120 झाले. 0 घेतल्यानंतर या ठिकाणी 16 7 12 दर्शे. 16 7 12 दर्शे म्हणजे 120मधनं 112 गेले 8 उरले. 8 वर 0 घेतले. 80 16 85 43.88 16 85 सॉरी 5 43.75%. ओके. अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे 6वा. आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा. द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर इज 2 to 5. ॲट द टाईम ऑफ आभाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27 years. फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर. या ठिकाणी दिलेल्या गुणोत्तराची समानपट एक समानू. या ठिकाणी 2:5 आभा आणि तिच्या आईचं आजचं गुणोत्तर आहे. त्यामुळे आभाचे आजचे वय 2x वर्षे. तर आईचे वय
5x वर्षे होईल. ओके. पुढं प्रश्नात म्हटलेलं आहे आबाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे आहे. म्हणजेच या ठिकाणी आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मागे गेलं पाहिजे. 5x वजा 2x. आजचं वय 5x वर्ष आहे आईचं, 2x वर्ष आहे आबाचं. आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजे मागे जायचं 2 वर्षे, म्हणजे 5x वजा 2 वर्षे वर्षापूर्वी. 5x वजा 2x वर्षापूर्वी. आईचे वय 27 वर्षे होते आणि म्हणून या ठिकाणी 5x वजा 2x बरोबर 27. 5x मधनं 2 वर्षे गेले. 3x बरोबर 27. x बरोबर 9 वर्षे. ओके. म्हणजे आबाचे आजचे वय 2x. xची किंमत 9 आल्या. 92 18 वर्षे. आणि या ठिकाणी आईचे वय आजचे वय 9x 5x आहे. म्हणजे 5 गुणिले 9 बरोबर 45 वर्ष. ओके. द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ द आबा अँड द मदर इज 2 to 5x. Let the common multiple of the given ratio be x. Then the present age of the Abba is 2x, and then the present age of Abba 2x years, and that of the mother is 5x years. Okay, here written the mother's age at the birth of Abba, that is 2x years, age was 27 years. That means here 27 years, that means 5x minus 2 is equal to 27. Okay. 3x is equal to 27, x is equal to 9 years. That means Abba's present age 2x 2 into 9 18 years, and mother's present age 5x 5 into 9 45 years. Okay. आठवयातला आपण शेवटचे घेणार आहोत. रेहाना आणि तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:3 असे होईल. तर रेहानाचे आजचे वय काढा. द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ रेहाना अँड हर मदर इज 2 to 7. आफ्टर 2 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1 to 3. व्हॉट इज द रेहानाज प्रेझेंट एज. या ठिकाणी आपण विशिष्ट गुणोत्तर x मानलेला आहे यापूर्वी 7व्या उदाहरणात. या ठिकाणी 6व्या उदाहरणाला इथे आपण x मानायचं विशिष्ट एकक म्हणून रेहानाचं वय 2x वर्षे, तर आईचं वय 7x वर्षे होईल. 2:7 आहे म्हणून आणखी 2 वर्षांनी रेहानाचं 2x + 2 आणि आईचं 7x + 2 वर्षे होईल. प्रश्नामध्ये 2 वर्षानंतरच्या गुणोत्तर दिले. 2x + 2 भागिले 7x + 2 बरोबर 1/3. तिरकस गुणाकार केला. 7x + 2 1 7x + 2 आणि 3 न 2x + 2 ला गुणलं 3 2 6x + 3 2 6. स्वरूप पदे एका बाजूला 7x वजा 6x बरोबर 6 + 2 पदे वजा 2 7 2 गेले 4. 7x मधून x गेला x आणि 6 मधून 2 गेले 4. रेहानाचे आजचे वय 2x, तर 2 गुणिले x ची किंमत 4 2 गुणिले 4 8 वर्षे. ओके. The ratio of the ages, present ages 2 to 7. Let the common multiple of the given ratio be x. The Rehana's present age will be 2x years and her mother is 7x years. Okay. After 2 years, Rehana's age will be 2x plus 2 years and her mother age will be 7x plus 2 years. From the given condition, 2x plus 2 upon 7x plus 2 is equal to 1/3. Taking cross multiplication, 7x plus 2 into 1, 7x plus 2, 3 into 2x, 3 into bracket 2x plus 2, multiplying 3 to 2x plus 2, we get 6x plus 6. 7x minus 6x is equal to 6 minus 2.
7x minus 6x, x is equal to 6 minus 2 is equal to 4. 7x minus 6x, x 7 minus 2 4, is equal to 4. Rehana's present age is equal to 2x, x is 4, 2 into 4 8 years. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण स्वतः जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नववीतल्या शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.